हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी, चविष्ट आणि टिकाऊ अशा तिळाच्या पोळ्या. या पोळ्या खास करून हिवाळ्यासाठी खूप फायदेशीर आहेत. या 1 महिना सहज टिकतात आणि प्रवासात, कामावर किंवा पिकनिकला नेण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. बनवायला सोप्या आणि खाण्यास हलक्या अशा या तिळाच्या पोळ्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक मोठी परात घेतली. त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. 1 कप गव्हाचं पीठ म्हणजे वजनीप्रमाणे म्हणाल तर 250 ग्रॅम असं गव्हाचं पीठ आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि 2 चमचे मी इथं तूप घालून घेतलेलं आहे. आता आपण हे तूप पिठाला पूर्णपणे चोळून घेऊया. तूप पिठाला 2 ते 3 मिनिट चांगलं चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चोळून घ्यायचं की पिठाच्या प्रत्येक कणाला तूप लागलं गेलं पाहिजे आणि त्याचा एक घट्टसर गोळा हातात धरला की मूठ तयार होईल असा गोळा तयार झाला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपले परफेक्ट तूप पिठाला चोळून झाले आहे. आता आपण लागेल तसे पाणी घालून त्याचा मऊसर असा पिठाचा गोळा तयार करून घेऊया. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, असा आपल्याला मध्यम असा पिठाचा एक सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं पीठ भिजवून झाल्यानंतर आपण त्याला 5 ते 10 मिनिट झाकून ठेवूया. तर यासाठी लागणारं सारण आता आपण तयार करूया. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली. कढईमध्ये मी 150 ग्रॅम पांढरे तीळ घालून घेतले. आता आपल्याला हे तीळ सतत हलवून घेत कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे तीळ सतत हलवून घेत भाजून घ्यायचे आहे. कमी गॅसवर भाजल्यामुळे आपले तीळ अगोदर फुलतात आणि नंतर तडतडायला लागतात आणि तडतडल्यानंतर आपण त्यांना एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया. तीळ एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 1 कप शेंगदाणे घालून घेऊया. वजनीप्रमाणे म्हणाल तर 150 ग्रॅम हे शेंगदाणे आहेत. त्यांनाही आपण हळूहळू भाजून घेऊया कमी गॅसवर. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर शेंगदाण्यांना आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया. शेंगदाणे आणि तीळ थंड झाल्यानंतर आपण त्यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. तर मी इथे प्रथम शेंगदाणे घेतले आहे आणि त्यांना बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये तीळ घातले आणि त्यालाही वाटून घेतलं. अशा पद्धतीने आपले शेंगदाणे आणि तीळ बारीक वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया. गूळ हा 1 कप इथं मी गूळ घेतलेला आहे आणि तोही वजनीप्रमाणे 150 ग्रॅमच आहे. तर तो आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. त्याचबरोबर मी इथे 1 चमचा वेलची पावडर घेतली आहे
त्याचबरोबर आपण इथे थोडंसं जायफळ किसून घेऊया. आता आपण पुन्हा हे सगळं चांगलं बारीक ग्राइंड करून घेऊया. अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं मिश्रण आहे. आता आपलं हे तयार सारण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपलं तयार सारण आता मी बाजूला ठेवते आणि परात घेऊया. त्यामध्ये आपण जे पीठ भिजवलेलं आहे ते अगदी 10 ते 15 मिनटं सॉफ्ट भिजून तयार झालेलं आहे. तर त्याचे मी छोटे छोटेसे गोळे तयार करून घेते. इथे छोटे छोटे असे 7 ते 8 पोळ्या तयार होतील असे गोळे तयार केले आहे मी. चला तर मग आता आपण तिळाच्या पोळ्या तयार करायला घेऊया. इथं मी एक चपातीचा गोळा घेतला आहे. त्याला आता आपण पातळ लाटून घेऊया. त्याचे काठ लाटून घ्यायचे. अशा पद्धतीने मी त्याची एक छोटी पोळी लाटून घेतली आहे आणि आता त्यामध्ये आपण भरपूर असं सारण घालून घेणार आहोत. जास्त सारण घातल्यामुळे पोळी छान होते. अशा पद्धतीने आपण या पोळीमध्ये भरपूर सारण घालून घेतलेलं आहे आणि आता आपण मोदक जसे तयार करतो तसा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि तो लाटून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण तिळाची पोळी लाटून घेऊया. एकसारखी लाटून घ्यायची जेणेकरून आपले सारण शेवटपर्यंत पोहोचेल. आपण तयार केलेलं सारण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे. त्यामुळे आपली पोळी कुठेच फाटली नाही किंवा चिरलीही नाही आणि सारण अगदी पोळीच्या काठापर्यंत पोहोचलेलं आहे. तिळगुळाच्या पोळ्या करताना त्या नेहमी थोड्याशा पातळच लाटून घ्यायच्या असतात. हे बघा मी इथे दाखवते आहे कसं काठापर्यंत आपलं सारण गेलेलं आहे. ही पोळी लाटताना काठ अगदी पातळ लाटून घ्यायचे, कारण थंड झाल्यानंतर काठ कडक होतात. त्यामुळं अगदी पातळ काठ लाटून घ्यायचा. एकसारखी लाटून घ्यायची पोळी. अशा पद्धतीने आपली पोळी तयार झाली आहे. तर आता मी इथं तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि तवा थोडासा गरम झाल्यानंतर मी ही पोळी त्यावर घातली. आपल्याला कमी गॅसवर ह्या पोळ्या सगळ्या भाजून घ्यायच्या असतात, कारण कमी गॅसवर सगळ्या बाजूनी छान भाजली जाते आणि आतपर्यंत ती अगदी क्रिस्पी होते.
अशा पद्धतीने आपण ही पोळी दोन्ही बाजूनी भाजून घेऊया आणि मधून मधून थोडंसं तूप लावून तिला भाजून घेऊया. हे बघा आपली पोळी कशी टम्म फुगलेली आहे आणि शेवटपर्यंत सारण पोहोचल्यामुळे ती अगदी मऊ लुसलुशीत झाली आहे. अशा पद्धतीने आपली तिळगुळाची पोळी अगदी खरपूस अशी तयार झाली आहे. आता आपण राहिलेल्या पोळ्या लाटून घेऊया. तिळाच्या पोळ्या हा पारंपरिक, पौष्टिक आणि दीर्घकाळ टिकणारा पदार्थ आहे. तिळामध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला उष्णता देतात, ताकद वाढवतात आणि हाडांसाठी फायदेशीर ठरतात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व गटातील व्यक्तींसाठी ह्या पोळ्या अगदी त्यांच्या शरीरासाठी उपयुक्त अशाच आहेत, ज्या खाताना अगदी ओठांनी तोडण्यासारख्या इतक्या मऊसूत होतात आणि अगदी झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी जास्त असं साहित्याची आवश्यकताही लागत नाही. आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या जिन्नसांपासून हा पदार्थ तयार होतो आणि ह्या पोळ्या भाजी, चटणी, लोणचं किंवा साध्या चहासोबत सुद्धा खूप छान लागतात. या पोळ्या या पद्धतीने तयार केल्या आणि योग्य पद्धतीने जर ठेवल्या तर महिनाभर या सहज टिकतात. या पोळ्या आपल्याला प्रवासामध्ये तसेच डब्यासाठी किंवा बाहेर जाताना वापरता येतात. इथे आपण आता दुसऱ्या पद्धतीने त्याची वाटी तयार करून पोळी कशी सारण भरता येईल ते पाहूया. आपण पुरणाच्या पोळीत कसं सारण भरतो त्या पद्धतीनेही तुम्ही यामध्ये सारण भरून ही पोळी करू शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सारण भरून पोळी लाटू शकता. ज्या पद्धतीने आपण पुरणाच्या पोळीचा उंडा तयार करून घेतो, गोळा तयार करून घेतो, त्या पद्धतीने मी इथं केलेला आहे बघा. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पोळ्या लाटू शकता.
अशा पद्धतीने आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा गुळाच्या आणि तिळाच्या पोळ्या तयार झाल्या आहेत बघा. इथं मी ह्या थंड होण्यासाठी एका टोपल्यामध्ये ठेवल्या आहेत. पूर्णपणे थंड होऊन द्यायच्या. इथं एक पोळी मी आता तोडून दाखवते आहे. बघा किती अगदी पटकन तुटते आणि मऊ आहे. या पोळ्या भाजी, चटणी, लोणचं किंवा साध्या चहासोबत सुद्धा खूप छान लागतात. इथं आपण तुपासोबत सर्व केलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पोळ्या सर्व करू शकता. तुम्हीही अशा पद्धतीने तिळगुळाच्या पोळ्या नक्की तयार करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा की कशा झाल्यात. आणि अशाच पद्धतीने चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.